अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। ज्या पद्धतीनं विधान परिषदेमध्ये तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं होतं, पुन्हा एकदा संधी तुमची वर्णी जी आहे ती लागली आहे। तुम्ही फक्त शिवसेनेचे उमेदवार असणार की महाविकास आघाडीचे? मला वाटतं पक्षाच्या वतीनं संजय राऊत साहेबांनी घोषणा केली मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, त्याच्यामुळे महाविकास आघाडीच आहे। ही महाविकास आघाडी म्हणूनच आत्ता राज्यसभेला मान्य जसे शरद पवार साहेब गेले महाविकास आघाडीकडून गेले, तसंच मला वाटतं विधान परिषदेचा मी उमेदवार आहे सगळ्या महाविकास आघाडीचा। कारण ही वेळ जी विधान परिषदेवर उमेदवार देण्याची महाविकास आघाडीतली जर असेल तर शिवसेनेची टर्म आहे, कारण राज्यसभा शरद पवारांना सोडलेली होती, परंतु काँग्रेस आता म्हणते की आम्ही उमेदवार देऊ। मी तुम्हाला सांगितलं आम्ही सगळ्यांशी चर्चा करून माझी उमेदवारी ठरवलेली आहे, त्यामुळं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे एवढं मला माहिती आहे। आणि या महाविकास आघाडीत सगळे पक्ष आहेत, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची, सपा आहे, कम्युनिस्ट आहे, हे सगळे मिळून 49 आमदार आहेत आमचे। बाळ म्हणतात की आम्ही उमेदवार देणार, तुम्ही काही चर्चा करणार आहात का? काय वाटतं आता मी त्यांच्याविषयी कसं बोलू? ते मोठे नेते आहेत, राज्याचे प्रमुख आहेत काँग्रेस पक्षाचे, मी त्यांच्याविषयी कसं बोलू? त्याच्याविषयी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब वगैरे त्या भूमिकेविषयी बघतील, मी बोलणं योग्य नाही होणार। काँग्रेस पक्ष एक मोठा पक्ष आहे, प्रदेशाध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्षांचा एक अधिकार आहे, त्यांनी भूमिका मांडली म्हणून मी त्याच्यावर भूमिका मांडणं योग्य होणार नाही। अनेक नावं चर्चेत शिवसेनेत होती, परंतु तुम्हाला संधी दिली, मराठवाड्यातला एक महत्त्वाचा चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि विधान परिषदेमध्ये पक्षाची योग्य भूमिका मांडावी म्हणून तुम्हाला ही संधी देण्यात आली आहे। काय कशा पद्धतीने तुम्ही पुढचं वाटचाल कराल? याच्या आधी मी भूमिका पार पाडली, येणाऱ्या काळातही पार पाडेल एवढं मला तरी स्वतःवर विश्वास आहे। एक शेवटचा प्रश्न, महायुती सुद्धा आणखी एक अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते, कारण महायुतीने आधी जाहीर केलं होतं की उद्धव ठाकरे असतील तर उमेदवार द्यायचं नाही, परंतु आता उमेदवार असं वाटतं अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करणं, मतं जेवढे तेवढे उमेदवार उभं करणं योग्य आहे, मतं नसताना उमेदवार उभे करणं योग्य नाही ना। फोडाफोडी केली जाईल असं नाही होणार, काय कोण फुटणार आहे? साहजिकच आहे। आपण जर पाहिलं तर अंबादास दानवे आपल्यासोबत होते। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।